ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सँडविच। तर ते मी कशा पद्धतीने बनवले चला आपण पाहूया। तर संध्याकाळची वेळ होती, मुलांना फार भूक लागलेली होती, तर त्यांना पटकन करता येईल असं काय होतं, तर घरामध्ये ब्रेड होते, मटार होते आणि बॉईल बटाटा होता। तर मग मी सँडविच करायचं ठरवलं। तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलं, जिरे मोहरी आणि आलं लसूणची पेस्ट घालून घेतली। आलं लसूण परतून झालं की त्यामध्ये माझ्याकडे जो फ्रोझन मटार होता तो त्यामध्ये मी घालून घेतला आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं, कारण मटर आणखी थोडंसं मला सॉफ्ट व्हायला हवे होते, त्यामुळे मटर सॉफ्ट होण्यासाठी मीठ गरजेचं होतं, म्हणून मी मीठ घालून 1-2 मिनिटं त्याला परतून घेतलं आणि झाकण लावून त्याला 5 मिनिटं वाफ काढून घेतली। झाकण लावून 5 मिनिटं वाफ काढेपर्यंत इथे माझ्याकडे जे बॉईल बटाटा होता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि हळद, तिखट आणि गरम मसाला। बटाटा छान मॅश केलेला होता त्यामध्ये ते सगळं घालून घेतलं। इथे मटार देखील सॉफ्ट झाले, पुन्हा 1-2 मिनिटं त्याला परतून घेते आणि आपला जो मॅश केलेला बटाटा होता तो यामध्ये मी घालून पुन्हा त्याला 5 मिनिटं मॅश करतच मिक्स करून घेते, कारण जे मटार आहेत ते देखील मॅश झाले पाहिजे नव्हते, त्यामुळे मी त्याला मॅश करतच मिक्स करून घेतलं। इथे भाजी छान आपली मॅश करून झालेली आहे, तर त्यामध्ये मी आता भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घेतेय आणि आता मी गॅस बंद केलाय आणि भाजी थंड व्हायला साईडला ठेवून देतेय। आणि मी आता दुसऱ्या साईडला गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय। आता मी ब्रेड घेतलाय, साईडला टोमॅटो केचप लावून घेतलंय आणि दुसऱ्या साईडला ग्रीन चटणी लावून घेतेय। यामध्ये मेयोनीज वगैरे सुद्धा लावू शकतात, ते देखील छान लागतं, पण माझ्याकडे सॉस आणि ग्रीन चटणी हेच नेहमी अवेलेबल असतं। मेयोनीज संपलं होतं माझं, त्यामुळे मी एवढंच लावून घेतलं आणि त्यामध्ये जी आपली भाजी होती ती घालून घेते। भाजीमध्ये लिंबाचा रस देखील घातला तरी खूप छान लागतं, पण माझ्याकडे लिंबू देखील संपलेलं होतं, त्यामुळे मी आहे त्या साहित्यामध्ये सँडविच करायचं होतं मला, कारण फारच भूक लागलेली होती सगळ्यांना। तर इथे मी छान पसरवून घेतलं आणि दुसरं जे स्लाइस होतं ते त्यावर लावून थोडंसं प्रेस करून घेतलं। असेच मी 2-3 सँडविच करून घेतले आणि पॅनमध्ये बटर लावून त्याला टोस्ट करायला ठेवलेलं आहे। 5 मिनिटं मीडियम गॅसवर त्याला लागतात। असेच मी सगळे आता सँडविच टोस्ट करून घेणार आहे। तर छान गोल्डन असा कलर आलेला आहे आपल्या सँडविचला। तर आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतेय। आता छान त्याला कट करून घेतेय आणि मस्त असे सँडविच आता मी मुलांना खायला देतेय। तर तुम्हाला ही आजची सँडविचची रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। बाय बाय।